कल्पना करा, तुम्ही एक असे आयुष्य जगत आहात जिथे तुम्हाला 0% पर्वा आहे की तुमचे नातेवाईक, तुमचा समाज आणि तुमचे मित्र तुमच्याबद्दल काय विचार करतात. तुम्हाला कोणालाही इम्प्रेस करण्याची अजिबात गरज नाहीये. तुम्ही जे कपडे घालता, जे करिअर निवडता किंवा आयुष्यात जे निर्णय घेता त्यावर कोणी हसलं किंवा कोणी नावं ठेवली तरी तुमच्या मनावर त्याचा 1% फरक पडत नाही. तुमचा मेंदू एकदम शांत आणि खऱ्या अर्थानं फ्री आहे. मित्रांनो, हे ऐकायला एखाद्या स्वप्नासारखं वाटतं ना? कारण आपल्या समाजात आणि विशेषतः भारतात माणसाला सर्वात मोठा कोणता आजार असेल तर तो कॅन्सर किंवा हृदयविकार नाहीये, तर तो आजार आहे लोक काय म्हणतील. आपण आपले संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांकडून व्हॅलिडेशन मिळवण्यात, दुसऱ्यांना खुश करण्यात आणि समाजाकडून सर्टिफिकेट मिळवण्यात जारून खाक करत आहोत. आपण स्वतःची स्वप्न मारून एक अत्यंत खोटं आणि फेक आयुष्य जगत आहोत. रोज सकाळी आपण आरशासमोर उभे राहतो आणि विचार करतो की आज मी असा वागेन जेणेकरून लोक माझ्यावर खुश होतील. आपण स्वतःचे खरे अस्तित्वच विसरून गेलो आहोत. पण आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातील या मानसिक गुलामगिरीच्या बेड्या कायमच्या तोडून टाकणारे. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण जपानी तत्वज्ञान आणि मानसशास्त्रावर आधारित असलेल्या द करेज टू बी डिसलाइक्ड या जागतिक दर्जाच्या आणि अत्यंत क्रांतिकारी पुस्तकातील अशा काही नियमांचा डिटेल मास्टर क्लास अनुभवणार आहोत, जे नियम तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीला मुळासकट हादरवून सोडतील. इचिरो किशिमी यांनी लिहिलेलं हे पुस्तक तुम्हाला लोकांचा तिरस्कार सहन करून एक अत्यंत मोकळे आणि अफाट यश मिळवणारे आयुष्य जगायला शिकवेल. मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सेपरेशन ऑफ टास्क्स नावाची एक अशी जादुई पद्धत सांगणारे, जी ऐकून तुमच्या आयुष्यातील 90% स्ट्रेस एका सेकंदात संपून जाईल. त्यामुळे अत्यंत शांत मनानं, फुल फोकसनं आणि एकही सेकंद स्किप न करता हा स्वतःला फ्री बनवण्याचा आणि समाजाच्या जोखडातून मुक्त होण्याचा प्रवास शेवटपर्यंत अनुभवा. या पुस्तकाची सुरुवात एका अत्यंत धक्कादायक आणि कॉन्ट्रोवर्शियल विचारानं होते. आपल्याला आजवर नेहमी हेच शिकवलं गेलं आहे की आपल्या आजच्या दुःखाला आपला पास्ट म्हणजेच आपला भूतकाळ जबाबदार असतो. सिग्मंड फ्रॉइड या महान शास्त्रज्ञानं सांगितलं होतं की जर तुमच्या बालपणात तुमच्यासोबत काही वाईट घडलं असेल तर त्याचा ट्रॉमा तुम्हाला आयुष्यभर राहतो. पण हे पुस्तक, ज्या अल्फ्रेड ॲडलर यांच्या मानसशास्त्रावर आधारित आहे, ते या विचाराला पूर्णपणे केराची टोपली दाखवतात. ॲडलर अत्यंत स्पष्ट शब्दात जगाला हादरवून सांगतात की ट्रॉमा नावाची कोणतीही गोष्ट या जगात अस्तित्वात नाहीये. हे समजून घेण्यासाठी आपण एक अत्यंत साधे उदाहरण पाहूया. समजा तुम्ही एका हॉटेलमध्ये बसला आहात. तुम्ही एक अत्यंत महागडा आणि नवीन शर्ट घातला आहे. तेवढ्यात एक वेटर येतो आणि त्याच्या हातून चुकून तुमच्या शर्टवर कॉफी सांडते. तुम्ही लगेच प्रचंड संतापता, उभे राहता आणि त्या वेटरवर जोरात ओरडायला सुरुवात करता. आता सामान्य मानसशास्त्र किंवा फ्रॉइडचे मानसशास्त्र सांगेल की कॉफी सांडणं हे कारण होते आणि तुमचा राग हा त्याचा परिणाम होता. म्हणजे कॉफी सांडली म्हणून तुम्हाला राग आला. पण अल्फ्रेड ॲडलर इथे एक अत्यंत धक्कादायक विचार मांडतात. ॲडलर म्हणतात की तुम्ही रागावले नाही कारण कॉफी सांडली, तर तुम्ही रागाचा वापर केला कारण तुम्हाला त्या वेटरवर स्वतःचा अधिकार गाजवायचा होता. तुम्हाला त्याला घाबरवायचे होते आणि स्वतःचा रुबाब दाखवायचा होता. राग ही कोणतीही नैसर्गिक प्रतिक्रिया नव्हती, तर राग हे तुम्ही स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी वापरलेले एक हत्यार होते. जर त्याच वेळी तुमच्या बॉसचा किंवा अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीचा फोन आला असता, तर तुमचा तो भयंकर राग एका सेकंदात गायब झाला असता आणि तुम्ही अत्यंत गोड आवाजात फोनवर बोलला असता. म्हणजेच भावना आपल्या नियंत्रणाबाहेर नसतात. आपण सोयीनुसार त्या निर्माण करत असतो. याच सिद्धांताला पुढे नेत पुस्तकात एक अत्यंत डोळे उघडणारी स्टोरी सांगितलीये. एक तरुण मुलगा असतो जो स्वतःला एका अंधाऱ्या खोलीत अनेक वर्ष बंद करून घेतो. तो बाहेर पडायला, नोकरी करायला किंवा लोकांशी बोलायला प्रचंड घाबरतो. जर कोणी त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केला तर त्याच्या छातीत धडधडते
आणि त्याला घाम फुटतो. सामान्य लोक म्हणतील की त्याच्या बालपणात त्याच्या आईवडिलांनी त्याला खूप मारलं असेल किंवा त्याला शाळेत बुली केलं गेलं असेल, त्यामुळे त्याला हा भयंकर ट्रॉमा झाला आहे. पण ॲडलर म्हणतात, नाही, तो मुलगा भूतकाळामुळे खोलीत बंद नाहीये, तर त्याने स्वतःला खोलीत बंद ठेवण्याचं एक गोल म्हणजेच ध्येय निश्चित केलं आहे. त्याला बाहेरच्या जगात जाऊन फेल होण्याची आणि लोकांकडून नाकारले जाण्याची भयंकर भीती वाटते. तसेच खोलीत बंद राहिल्यामुळे त्याला त्याच्या आईवडिलांची आणि समाजाची स्पेशल अटेन्शन आणि सिंपथी मिळत आहे. लोक त्याची काळजी करत आहेत. तो स्वतःच्या भूतकाळाचा वापर केवळ एक एक्सक्यूज आणि विक्टीम कार्ड म्हणून करत आहे. मित्रांनो, हे सत्य ऐकायला अत्यंत कडू लागतं, पण आपणही आपल्या आयुष्यात हेच करत असतो. माझे आईवडील गरीब होते म्हणून मी आज गरीब आहे. माझ्या पार्टनरनं मला फसवले म्हणून मी आता कोणावर प्रेम करू शकत नाही. माझ्याकडे चांगले शिक्षण नाही म्हणून मी मोठा बिझनेस करू शकत नाही. आपण स्वतःच्या आजच्या आळसाला आणि अपयशाला लपवण्यासाठी नेहमी भूतकाळाचा शिल्ड म्हणून वापर करतो. ॲडलर सांगतात की जोपर्यंत तुम्ही तुमच्या भूतकाळाला दोष देणं थांबवत नाही, जोपर्यंत तुम्ही परिस्थितीवर बोट ठेवणं थांबवत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचं भविष्य कधीच बदलू शकत नाही. तुम्ही तुमच्या भूतकाळाचे प्रिझनर नाही आहात. तुमच्याकडे आत्ता याच क्षणी स्वतःला बदलण्याची आणि एक नवीन आयुष्य सुरू करण्याची पूर्ण ताकद आहे. या पुस्तकातून मिळणारा दुसरा अत्यंत पॉवरफुल आणि तुम्हाला एका भयंकर ओझ्यातून मुक्त करणारा धडा म्हणजे आयुष्य ही कोणतीही स्पर्धा नाहीये. आजकाल आपण सोशल मीडिया उघडतो. इंस्टाग्रामवर लोकांच्या नवीन गाड्या, त्यांचे परदेशातील सुट्ट्यांचे फोटो, त्यांची घरे पाहतो आणि आपल्याला आतून वाटतं की आपण आयुष्यात खूप मागे राहिलो आहोत. आपले मित्र आपल्या पुढे निघून गेले आहेत. आपल्या आत एक भयंकर इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हणजेच न्यूनगंड निर्माण होतो. आपल्याला वाटतं की आयुष्य म्हणजे एक धावण्याची रेस आहे आणि आपण या शर्यतीत सर्वात मागे पडलेले लूजर आहोत. पण ॲडलर एक अत्यंत जिवंत विचार मांडतात. ते म्हणतात की जो माणूस जगाला रेस समजतो तो जगातील प्रत्येक माणसाला स्वतःचा शत्रू मानू लागतो. त्याला दुसऱ्याच्या यशाचा कधीही आनंद होत नाही, तर त्याला आतून प्रचंड जळजळ होते. तो सतत स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करत राहतो आणि या सततच्या तुलनेमुळे तो कधीही शांत झोपू शकत नाही. मित्रांनो, आयुष्य ही कुणाशीही स्पर्धा नाहीये. या जगात कुणीही तुमच्या पुढे नाहीये आणि कुणीही तुमच्या मागे नाहीये. प्रत्येक जण एका अत्यंत सपाट मैदानावर स्वतःच्या गतीने आणि स्वतःच्या वेळेनुसार चालत आहे. तुमची स्पर्धा फक्त आणि फक्त कालच्या तुमच्याशी असली पाहिजे. काल तुम्ही जे होतात त्यापेक्षा आज तुम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे का, एवढेच पाहणं महत्त्वाचे. जेव्हा तुम्ही जगाला स्पर्धक मानणं थांबवता तेव्हा जग तुम्हाला शत्रू वाटत नाही, तर तुम्हाला ते एका टीमसारखे वाटू लागते. तुम्ही लोकांच्या यशात मनापासून आनंद घेऊ शकता. तुमचा अर्ध्याहून अधिक ताण आणि चिडचिड तिथेच एका सेकंदात संपून जाते. आता आपण या पुस्तकातील सर्वात माइंड ब्लोईंग आणि तुमचा मेंदू पूर्णपणे शांत करणारे नियमाकडे वळूया. याला सेपरेशन ऑफ टास्क्स म्हणजेच स्वतःची कामे आणि इतरांची कामे वेगळी करणे असे म्हणतात. हा नियम जर तुम्ही नीट समजून घेतलात तर तुम्हाला आयुष्यात कधीही कोणत्याही माणसाचा किंवा परिस्थितीचा मानसिक त्रास होणार नाही. ॲडलर अत्यंत ठामपणे सांगतात की जगातल्या अगदी सर्व समस्या या केवळ एकाच कारणामुळे निर्माण होतात आणि ते कारण म्हणजे आपण नेहमी दुसऱ्यांच्या कामात नाक खुपसतो किंवा दुसऱ्यांना आपल्या कामात ढवळाढवळ करू देतो. जरा एका सिनारिओची कल्पना करा जो आपल्या भारतात घरोघरी घडतो. तुम्हाला फोटोग्राफी करायची आहे, लेखनात करिअर करायचे आहे किंवा स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे. पण तुमचे आईवडील तुमच्यावर इंजिनियर किंवा डॉक्टर बनण्याचा प्रचंड दबाव टाकत आहेत. तुम्हाला आतून भयंकर भीती वाटत आहे. जर मी माझे स्वप्न निवडले तर माझे आईवडील दुःखी होतील, ते माझ्याशी बोलणं बंद करतील,
समाज मला काय नावं ठेवेल? नातेवाईक काय म्हणतील? या एका भीतीपोटी आणि समाजाच्या दबावापोटी तुम्ही तुमची खऱ्या अर्थानं जिवंत असणारी स्वप्न मारून टाकता आणि एका सुरक्षित कम्फर्ट झोनमध्ये अडकून पडता. तुम्ही एक असे आयुष्य जगायला सुरुवात करता ज्याचा तुम्हाला आतून प्रचंड कंटाळा आलेला असतो. पण सेपरेशन ऑफ टास्क्स इथे तुम्हाला एक अमानुष ताकद देते. स्वतःला एक अत्यंत साधा पण धारदार प्रश्न विचारा. या कृतीचा अंतिम परिणाम कोणाला भोगावा लागणार आहे? जर तुम्ही करिअर निवडले आणि त्यात तुम्हाला आयुष्यभर दुःख, अपयश किंवा प्रचंड यश मिळाले, तर ते तुम्हाला आणि फक्त तुम्हाला भोगावे लागणार आहे. म्हणजेच स्वतःचे करिअर निवडणं, स्वतःचा बिझनेस सुरू करणं आणि त्यासाठी मेहनत घेणं हे तुमचे काम आहे. पण तुमच्या निर्णयामुळे दुःखी होणं, चिडचिड करणं, तुमच्यावर हसणं, तुम्हाला नावं ठेवणं किंवा तुम्हाला विरोध करणं हे कुणाचे काम आहे? हे त्या समाजाचे, नातेवाईकांचे आणि विरोधकांचे काम आहे. जेव्हा तुम्ही तुमचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करत आहात, तेव्हा दुसऱ्यांना त्यांचे काम करण्यापासून तुम्ही का अडवत आहात? लोकांना काय विचार करायचा आहे, ते तुमच्याबद्दल काय बोलणार आहेत, हे सर्व त्यांच्या हातात आहे, तुमच्या नाही. तुम्ही जगातील प्रत्येक माणसाला, त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या तोंडाला कंट्रोल करू शकत नाही. आपण अनेकदा एक जुनी म्हण ऐकतो की तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता, पण त्याला पाणी प्यायला लावू शकत नाही. पाणी पिणं हे घोड्याचे काम आहे. तसेच तुम्ही लोकांना तुमचे विचार पटवून देण्याचा प्रयत्न करू शकता, पण त्यांनी ते मानावेच अशी सक्ती करू शकत नाही. ज्या क्षणी तुम्ही स्वतःची मानसिक बाउंड्री आखता आणि स्वतःला अत्यंत ठामपणे सांगता की मी माझं काम, माझी स्वप्न अत्यंत प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीनं पूर्ण करेन आणि जगाला काय बडबड करायची ती करू दे, इट इज देअर प्रॉब्लेम, त्या क्षणी तुम्ही खऱ्या अर्थानं अनस्टॉपेबल आणि फ्री बनता. तुमच्या खांद्यावरील समाजाच्या अपेक्षांचे ते हिमालया एवढे ओझे एका सेकंदात नाहीसे होते आणि तुम्ही अत्यंत वेगानं आकाशात झेप घेऊ शकता. यानंतरचा विचार हा या संपूर्ण पुस्तकाचा आणि तत्वज्ञानाचा आत्मा आहे. स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? आपल्याला नेहमी वाटतं की बँक अकाउंटमध्ये भरपूर पैसा असणं म्हणजे स्वातंत्र्य किंवा मोठे घर असणं म्हणजे स्वातंत्र्य. पण ॲडलर यांच्या मते स्वातंत्र्य म्हणजे पैसा नाही. स्वातंत्र्य म्हणजे द करेज टू बी डिसलाइक्ड, म्हणजेच लोकांनी तुमचा तिरस्कार करण्याची किंवा तुम्हाला नावं ठेवण्याची हिंमत स्वतःमध्ये निर्माण करणं. मित्रांनो, एक अत्यंत जळजळीत सत्य ऐका. जर तुम्ही असं आयुष्य जगत असाल जिथे सगळे लोक तुमच्यावर खुश आहेत, तुमचे सर्व नातेवाईक तुमच्याबद्दल चांगले बोलत आहेत, तुम्ही जिथे जाता तिथे लोक तुमची स्तुती करतात आणि तुमचा कोणीही शत्रू नाहीये, तर याचा सरळ आणि भयंकर अर्थ असा होतो की तुम्ही एक अत्यंत खोटं, लाचार आणि पीपल प्लीजर आयुष्य जगत आहात. तुम्ही प्रत्येक माणसाच्या मर्जीनुसार स्वतःला बदलत आहात. तुम्ही स्वतःची स्वप्न, स्वतःचे मत आणि स्वतःचे विचार मारून जगाच्या तालावर नाचत आहात. जो माणूस सर्वांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो, तो सर्वात आधी स्वतःला गमावून बसतो. जगात असा कोणताही महापुरुष, क्रांतिकारी किंवा यशस्वी माणूस नाही ज्याला लोकांनी नावे ठेवली नाहीत, ज्याचा तिरस्कार केला नाही किंवा ज्याला वेड्यात काढले नाही. जेव्हा तुम्ही काहीतरी मोठं, वेगळं आणि प्रवाहाच्या विरुद्ध करायला जाता, तेव्हा लोक तुम्हाला डिसलाईक करणारच. ते तुमच्यावर हसणार, तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करणार. त्यांचा तो तिरस्कार, त्यांचा तो विरोध हा तुमच्या यशाचा आणि तुमच्या खऱ्या स्वातंत्र्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. हे सिद्ध करते की तुम्ही तुमच्या स्वतःच्या अटींवर जगत आहात. त्यामुळे जेव्हा कोणी तुम्हाला नावे ठेवेल, तुम्हाला कमी लेखेल, तेव्हा दुःखी होण्याऐवजी स्वतःला अत्यंत गर्वाने सांगा की येस, मी माझ्या मार्गावर एकदम बरोबर चाललो आहे, कारण मी आता लोकांची पर्वा करणे कायमचे सोडून दिले आहे. तिरस्काराची भीती नष्ट झाली की माणूस खऱ्या अर्थाने श्वास घ्यायला लागतो. अनेकदा आपण भविष्याच्या चिंतेत
आपला आजचा अत्यंत मौल्यवान दिवस पूर्णपणे खराब करतो. आपण सतत विचार करत असतो की जेव्हा मला ती मोठी प्रमोशन मिळेल, जेव्हा माझ्याकडे मोठी गाडी येईल, जेव्हा माझा बिझनेस करोडोंचा होईल किंवा जेव्हा माझे लग्न होईल, तेव्हाच मी खऱ्या अर्थाने आनंदी होईन. आपण आजच्या दिवसाचा त्याग केवळ उद्याच्या खोट्या आशेवर करत असतो. ॲडलर या पुस्तकात अत्यंत सुंदर पद्धतीने सांगतात की आपण आयुष्याला एका मॅरेथॉन सारखे समजतो, जिथे फक्त आणि फक्त फिनिश लाईन म्हणजेच अंतिम ध्येय महत्वाचे असते. आपल्याला वाटते की जोपर्यंत आपण त्या रेषेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपला प्रवास व्यर्थ आहे. पण ॲडलर म्हणतात की आयुष्य ही एक सलग रेषा नाहीये, तर ते एका मागोमाग एक येणाऱ्या बिंदूंची म्हणजेच स्वतंत्र क्षणांची एक साखळी आहे. आयुष्य म्हणजे एका टेकडीवर चढून जाणे नाहीये, तर आयुष्य म्हणजे डान्स करण्यासारखे आहे. जेव्हा तुम्ही डान्स करता तेव्हा तुमचे ध्येय स्टेजच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचणे हे नसते. तुमचे ध्येय फक्त त्या क्षणात त्या म्युझिकच्या तालावर डान्स एन्जॉय करणे असते. तुम्ही जिथे आहात तिथेच पूर्णपणे जगणे असते. जर तुम्ही फक्त डेस्टिनेशन म्हणजेच भविष्यावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही आजचा तुमचा वर्तमान काळ पूर्णपणे गमावून बसाल. तुम्ही आज जे काम करत आहात, मग ते एखाद्या परीक्षेचा अभ्यास असो, अत्यंत कंटाळवाणी नोकरी असो किंवा स्वतःचा छोटासा व्यवसाय असो, त्यावर पूर्ण फोकस करा. या क्षणाला इतके भरभरून जगा की जणू काही उद्याचा दिवस अस्तित्वातच नाही. भविष्याची चिंता करणं म्हणजे त्या गोष्टीचा विचार करणं जी अजून जन्मालाच आलेली नाही. आणि भूतकाळाचे दुःख करत बसणं म्हणजे त्या गोष्टीवर रडणं जी केव्हाच मरून गेली आहे. तुमच्या हातात फक्त आणि फक्त आत्ताचा क्षण आहे. हा जिवंत क्षण हातातून निसटू देऊ नका. मित्रांनो, द करेज टू बी डिसलाइक्ड हे पुस्तक फक्त एकदा वाचून लायब्ररीत ठेवून विसरून जाण्यासाठी नाहीये. हे एका कडवट औषधासारखे जे तुमच्या मनातील वर्षानुवर्षांचे सर्व मानसिक आजार मुळासकट नष्ट करेल. या जगात कोणीही, अगदी कोणीही तुमची व्हॅल्यू ठरवू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांना तो अधिकार स्वतःहून देत नाही. स्वतःला बळी समजणं, नशिबाला दोष देणं आणि विक्टीम कार्ड खेळणं आज आणि याच क्षणी कायमचे थांबवा. लोक काय म्हणतील या भयंकर कॅन्सरला तुमच्या डोक्यातून कायमचे जारून खाक करा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाला स्वतःहून मान्यता द्याल, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवाल, तेव्हा तुम्हाला या समाजाकडून कोणत्याही खोट्या व्हॅलिडेशनची अजिबात गरज भासणार नाही. मित्रांनो, लोक काय म्हणतील ही भयंकर भीती आज आणि याच क्षणी कायमची जारून खाक करा. या व्हिडिओतील कोणता नियम तुम्ही आजपासून स्वतःच्या आयुष्यात लागू करणार आहात हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या मास्टर क्लासनं तुमच्यात लोकांचा तिरस्कार पचवण्याची एक अमानुष ताकद निर्माण केली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. जे लोक सतत समाजाच्या दबावाखाली स्वतःचे स्वप्न आणि आयुष्य बर्बाद करत आहेत, अशा प्रत्येकासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. अशाच रियालिटी चेक देणाऱ्या आणि तुम्हाला आतून बुलेट प्रूफ बनवणाऱ्या व्हिडिओजसाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. स्वतःचे आयुष्य खऱ्या अर्थानं स्वतःच्या अटींवर जगायला सुरुवात करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका भन्नाट विचारासोबत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.